विधी मार्ग सांगतो, लक्षपूर्वक आहे का? डोकं दुखत असलं, आता डोकं दुखण्याचे बरेचसे प्रकार आहे. बरेचसे प्रकार म्हणजे कपाळपट्टीवर दुखत असं तर अशा भवळ्या तू या भवया या भवया अशा पद्धतीनं थोड्याशा असे वाढायचे. जसं हातपाय दाबायला असं करतो का नाही, इथून सुरुवात करतो तर इथपर्यंत दाबितो असे. या काय ठिकाणी दाबीत बसलो भवई इथून सुरुवात करायची. अशी ओढायची डोकं दुखत असणे. आणि जास्त नका ओढू का नाही तर कारण पुन्हा बाबा डोकं बरं होईन आणि बाबा दुखून जातील. हां, आणि कपाळपट्टीवरती दुखत असलं तर गोमित्र त्यामध्ये हळद आणि थोडीशी नॉर्मली विभूती टाकायची आणि अशा पद्धतीनं लावायचं. इथं माथ्यावरती दुखत असलं, इकडच्या शिंडीच्या ठिकाणच्या भागावरती मोठा मेंदू इथं दुखत असलं, पाठीमागून बऱ्याचशा माता भगिनीचं डोकं पाठीमागून दुखत असतं. इथं पाठीमागून दुखत ना, मग तिथं काय करायचं त्यांनी दसऱ्याच्या टायमाला नवरात्रामध्ये नवव्या माळीला ते घटापाशी धन असतं, ती धनीची जुडी बांधायची. देवी मातेला माळ घातली की त्याच्यातलं थोडंसं धन मात्र असं डोक्याला बांधायचं इकडूनच्या बाजूला असं. आता शोभा म्हणून नाही बांधते बरं का, हे ते डोकं दुखणं बरं होऊ नये पुढं, नाही तर पुढं आली दिवाळी आणि आपलं डोकं दुखायला लागलो, आपलं दिवळं डॉक्टरची दिवाळी म्हणून त्याच्याकरता मात्र इथं ते बांधायचं. आणि माथ्यावरती इकडं दुखत असलं ना, तुम्ही साबण शॅम्पू लाविते ना, त्याच्यामुळे डोकं दुखत. साबण शॅम्पू लाविते त्याच्यामुळे डोकं दुखत का? डोकं होतं एवढं फेस झाला का? तुम्हाला वाटतं डोकं चांगलं निघालं का? काच चांगलं निघालं, ते आणखी डोकं दुखायला लागलं. फेस एवढा झाला म्हणजे डोकं दुखन काय? नाही, डोकं निघन काय? परंतु एक गावठ्या गाईचं गोमित्र शेण एकत्र करून घ्यायचं आणि गाळून घ्यायचं आणि चप्पट बाटलीमध्ये जसं शेकवायला सांगतं तशी काचेची बाटली घ्यायची आणि काचाच्या बाटलीत भरून ठेवायचं. आणि जेव्हा आपण आंघोळ काय तो डोकं धुतो ना, त्या टायमाला थोडंसं हातावरती घेतं शॅम्पूसारखं आणि चोळून लावायचं केसांच्यामध्ये, थोडंसं सुकू द्यायचं, मस्त फेस बी होईल. आणि तशा पद्धतीनं केस गळणं, केस तुटणं, डोकं दुखणं आणि ते कोंडा बिंडा हे पण जाईल. या पद्धतीनं करा. त्याच्यामध्ये केस गळत असले रेठा, आवळा आणि शिकाखाई याचं शॅम्पूसारखा विधी करून देतो. हे रेठा, आवळा आणि शिकाखाई हे आणलं का हे मात्र अल्लग शिजून घ्यायचं. शिजून घेतलं का ह्या जर 3 वाट्या असल्या, शिजून घ्यायचं भाजीसारखं, त्याचं बी काढून घ्यायचं आणि ती गाळून घ्यायचं. ह्या 3 वाट्या निंबा झाडाला पाणी टाकून दर्शन करून निंबा झाडाचा पाला घ्यायचा, याची पेस्ट बनवायची. या 3 वाट्या निंबाच्या पाल्याच्या पेस्टच्या 3 वाट्या हे सगळं एकत्र करून घ्यायचं, गाळून घ्यायचं आणि असंच मात्र काचाच्या बाटलीत भरून ठेवायचं. आणि ते बी मात्र शॅम्पूसारखं लावायचं. याने पण केस काळे होणं नाही, ते डवळे नाही होणार. आणि इकडे केस तुटणं, केस गळणं, डोकं दुखणं हे सुद्धा बरं होईल. आता याच्यामध्ये कानाचे आजार, कानामध्ये ऐकू येत नाही, काहीचा कानामध्ये असं गडगड आवाज येतो, दुसरं काहीतरी म्हणते बघ, काहीतरी आवाज येतो भुंग्यासारखा, इमानासारखा आवाज येतो. एकदा काही सांगितलं म्हणे ते इमानासारखाच आवाज येतो म्हणे, असं. मग काय झालं काय नाही, ते भुंग आल्यासारखं असं काही वाटलं तर गोमित्र कानामध्ये टाकायचं गरम करून, थोडंसं जेवढं सहन होईल तेवढं. गोमित्राने कान धुवायची, गोमित्र कानात टाकायचं आणि त्याच्यातूनच मात्र पुन्हा आपण एक गोमित्र विधी करून दिलं, ते कानात टाकलं. या कानातला मळ काढायचा, या डोळ्यामध्ये अंजन म्हणून टाकायचं, आणि ह्या कानातलं मळ काढून या डोळ्यामध्ये अंजन म्हणून टाकायचं. त्याने पण डोळ्याचे आजार जाते या पद्धतीनं. आणि जर समजा कान फुटत असले, खराब असं पू वगैरे हे ते निघत असलं तर आपण लसणाचा प्रसाद विधी करून देतो. लसणाचा प्रसाद ठेसून घ्यायचा, त्याचा रस काढून आणि तो कानामध्ये टाकत जायचं. हां, म्हणून अशा पद्धतीनं हे कानाचा आजार, डोळ्याचा कानाच्या आजारामध्ये पुन्हा आणखीन आपला मोहरीचं तेल, लसूण हे त्याचा पण विधी करून देतो. ऐकू येत नसेल त्यांना तर मोहरीच्या तेलामध्ये लसणाच्या पाकळ्या सोलून टाकायच्या, गुलाबी रंगाचं लसूण गावठी
आणि त्या पाकळ्या एकदम अशा परततो आपण तशा पद्धतीनं परतू द्यायचं आणि एकदम अशा पद्धतीनं होऊ द्यायच्या त्या लाल. आणि मग ते गाळून घ्यायचं आणि कपड्यामध्ये टाकून मात्र ते किंवा चहाच्या चाळणीमध्ये टाकून ते पूर्ण असं चोथड पण ते करून घ्यायचं आणि ते ड्रॉपमध्ये भरून धुवायचं. कान गोमित्राने धुवायचे आणि 2-2 थेंब मात्र कानामध्ये टाकत राहायचे. असे बरेचसे अनुभव आहे. काही हॉस्पिटलमध्ये पाठवले तर ते तिकडून हॉस्पिटलमध्ये पाठवले मिलिटरीच्या इथं नाशिकला. ती इथंच मात्र विधिमार्ग दिलं आणि ती इथूनच वापस गेली आणि त्यांना ऑपरेशन करायला पाठवलं. ऑपरेशन करायची गरज पडली नाही. या पद्धतीनं आता डोळ्याचे आजार याच्यामध्ये विभूती विधी करून देत असतो. ती विभूती तोंडात टाकून घ्यायची. सकाळी उठल्या कोणाचं तोंड न पाहताना आपल्या तोंडातल्या थुकेने मात्र डोळे चोळायचे. या पद्धतीनं ते मध आणि गावठी तूप याचा पण विधी करून देतो. तर त्याच्यामध्ये मध 1 चमचा घेतलं तर गावठी तूप अर्धा चमचा घ्यायचं. ते मात्र अशा पद्धतीने हलवून घ्यायचं. संध्याकाळी झोपायच्या टायमाला 2-2 थेंब मात्र डोळ्यामध्ये टाकायचे. पण बरोबरीने नाही घ्यायचं. कधी अर्धा चमचा मध घेऊन 1 चमचा तूप घेतलं यानं नाही बरं वाटलं तर मग अर्धा चमचा तूप घ्यायचं आणि 1 चमचा मध घ्यायचं. अशा पद्धतीने करायचं. त्यानंतर आपले तोंडाचे आजार. आता तोंडाचे आजार म्हणजे तोंड येणं. आता तोंड येणं तर त्याच्यामध्ये आम्ही मध्ये सांगितलं सूर्यनारायण पश्चिम पूर्व दिशा पश्चिम दिशा. सूर्यनारायण चंद्रदेव पाणी अग्नी आणि गोमाता आपले आईवडील यांच्याकडे पाहून थुकलं. ही अग्नी दिशा पण यांच्याकडे पाहून थुकलं का तोंड येतं. पण त्याच्यामध्ये पण आपण जो प्रसाद विधी बनवून देतो सफेद ढवळा सफेद कात पेरूच्या पानाबरोबर मात्र खावा लागतो तो. पण हे बी करताना आम्ही मात्र देवाकडे तुमच्याबद्दल क्षमा मागतो का बा झाली असं चूक आपलं लेकरू म्हणून मात्र सांभाळून घे. पण तुम्हाला तो प्रसाद विधी करून दिला आणि तुम्ही तुमचं तेच कार्य चालू ठेवलं तर प्रसाद नाही लागू झाला तर मग पुन्हा तुम्ही म्हणाल बाबांना प्रसाद दिला तरी लागू नाही झाला आणि तुम्हाला सांगितलं बा तिकडं पाहून थोकू नका तुम्ही तेच करत राहिले तर मग प्रसाद लागू नाही होणार. म्हणून नंतर आपण त्या नियमाचं पालन करायचं. या पद्धतीनं आता इकडं काय म्हणले आणखीन दाताचे पण अशा हिरड्या बिरड्या असतात त्याच्यात पण आपली ती गोडी बाबुळी असते. ते गोंड्याचं फुलं असतं. त्या गोड्या बाबळीच्या लाकडाचा कोळसा त्या कोळसाची राख बनवून आणली. त्याच्यात तुरटीची पावडर बनवून आणली. तुरटी आणि त्या गोड्या बाबळीच्या लाकडाचा कोळसा. गोड्या बाबूळ म्हणजे ते सफेद काटे असते आणि आपण गटर रामुशाला दिवा धुतल्यानंतर त्या दिव्यामध्ये ते गोंड्याचं फुल टाकत होतं. आता दिवेच राहिले नाही. आता चिमण्या गेल्या चिमणा आला म्हणजे तो कंदील आला ना कंदील. त्यानंतर मात्र आता ते चार्जिंगचे बल्ब आले.